In previous lecture you learned the relationship between pH and pOH. याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण pH आणि pOH याच्यामधलं रिलेशनशिप शोधून काढलेलं आहे, याच्यामधलं रिलेशनशिप समजून घेतलेलं आहे. ते रिलेशनशिप काय आहे? pH plus pOH is equal to 14. So the sum of pH and pOH of any aqueous solution is equal to 14. कोणत्याही जलीय द्रावणाचा pH आणि त्याचा असणारा pOH यांची बेरीज नेहमी 14 असते. सो आफ्टर दी रिलेशनशिप बिटवीन pH अँड pOH, सो द नेक्स्ट पॉइंट ॲसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रॅलिटी ऑफ ॲक्वस सोल्युशन्स. ॲक्वस सोल्युशनला जी ॲसिडिटी आहे त्यालाच बेसिसिटी आहे आणि न्यूट्रॅलिटीसुद्धा आहे, ती आज आपण समजून घेतोय. सो फर्स्ट वन इज न्यूट्रल सोल्युशन. समजा ॲक्वस सोल्युशन जर न्यूट्रल असेल तर, सो फॉर प्युअर वॉटर और एनी ॲक्वस न्यूट्रल सोल्युशन ॲट 298 केल्विन, 298 केल्विन टेम्परेचरला कोणतेही ॲक्वस न्यूट्रल सोल्युशन किंवा प्युअर वॉटर असेल तर, सो इन दिस ॲक्वस न्यूट्रल सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन. या न्यूट्रल सोल्युशनमध्ये हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन आणि हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन सारखं असतं. आता ह्या दोन्ही आयनचं कॉन्सन्ट्रेशन न्यूट्रल सोल्युशनमध्ये किंवा प्युअर वॉटरमध्ये सारखं आहे. ते कॉन्सन्ट्रेशन किती आहे आपणाला माहीत आहे, इज इक्वल टू 1 × 10⁻⁷ मोलार आहे. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन is equal to concentration of hydroxyl ion is equal to 1 × 10⁻⁷ molar. So by using the formula of pH, आपल्याला pHचा फॉर्म्युला माहीत आहे. त्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण या ॲक्वस न्यूट्रल सोल्युशनचा pH कॅल्क्युलेट करतोय. तो फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू दी बेस 10 ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. आता या फॉर्म्युल्यामध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपण सबस्टिट्यूट करतोय, म्हणजे आपल्याला pH काय मिळेल बघा. pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ 1 × 10⁻⁷. आता ही जी लॉगॅरिथमिक टर्म आहे ती जर आपण सोल्व केली तर आपल्याला न्यूट्रल सोल्युशनचा pH शेवटी काय मिळेल, इज इक्वल टू 7 मिळतो. मग याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल, द pH ऑफ एनी ॲक्वस न्यूट्रल सोल्युशन इज ऑलवेज 7. कोणतेही ॲक्वस न्यूट्रल सोल्युशनचा pH हा नेहमी किती असतो, 7 असतो. त्याच्यानंतरचं दुसऱ्या टाईपचं सोल्युशन ॲसिडिक सोल्युशन. सो इन ॲसिडिक सोल्युशन देर इज एक्सेस ऑफ हायड्रोनियम आयन. कोणत्याही ॲसिडिक सोल्युशनमध्ये हायड्रोनियम आयन्स हे एक्सेस असतात. मग हायड्रोनियम आयन्स हे हायड्रॉक्सिल आयन्सपेक्षा एक्सेस आहेत. याचा अर्थ काय होतो, इन ॲसिडिक सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इज ग्रेटर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन्स. कोणत्याही ॲसिडिक सोल्युशनमध्ये, कोणत्याही ॲक्वस ॲसिडिक सोल्युशनमध्ये हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन नेहमी हायड्रॉक्सिल आयनपेक्षा जास्त असतं. अँड कॉन्सिक्वेंटली द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इज ग्रेटर दॅन 1 × 10⁻⁷. साहजिकच या ॲसिडिक सोल्युशनमध्ये हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे 1 × 10⁻⁷ पेक्षा जास्त असणार आहे. मग ह्या ॲसिडिक सोल्युशनमध्ये हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन 1 × 10⁻⁷ पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ त्या ॲसिडिक सोल्युशनचा pH किती असणार आहे. देअर फॉर द pH ऑफ ॲसिडिक सोल्युशन इज लेस दॅन 7. फॉर्म्युल्याच्या साहाय्याने आपण pH जर कॅल्क्युलेट केला तर त्या ॲसिडिक सोल्युशनचा pH हा 7 पेक्षा कमी येतो. मग आपल्याला असं म्हणता येईल, द pH ऑफ एनी ॲक्वस ॲसिडिक सोल्युशन इज लेस दॅन 7. कोणतेही जलीय द्रावण जर ॲसिडिक असेल त्या ॲसिडिक सोल्युशनचा pH हा 7 पेक्षा कमी आहे. त्याच्यानंतरचं तिसऱ्या टाईपचं सोल्युशन बेसिक सोल्युशन. इन बेसिक सोल्युशन यस द एक्सेस ऑफ हायड्रॉक्सिल आयन्स. कोणत्याही बेसिक सोल्युशनमध्ये हायड्रॉक्सिल आयन्स हे एक्सेस असतात. सो इन बेसिक सोल्युशन hydroxyl ions are greater than hydronium ions.
हायड्रॉक्सिल आयन्स हे हायड्रोनियम आयन्सपेक्षा जास्त असतात. सो इन बेसिक सोल्युशन हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन इज लेस दॅन हायड्रॉक्सिल आयन. कोणत्याही बेसिक सोल्युशनमध्ये हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे हायड्रॉक्सिल आयनपेक्षा कमी असतं. विच मीन्स दॅट, म्हणजेच काय, इन बेसिक सोल्युशन हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन इज लेस दॅन 1 × 10⁻⁷ मोलार. कोणत्याही बेसिक सोल्युशनमध्ये हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन लक्षात ठेवायचं 1 × 10⁻⁷ मोलारपेक्षा कमी असतं. मग बेसिक सोल्युशनमध्ये हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन 1 × 10⁻⁷ मोलारपेक्षा कमी आहे, लेस आहे. तर त्या बेसिक सोल्युशनचा pH किती असेल? सो द pH ऑफ बेसिक सोल्युशन इज ग्रेटर दॅन 7. तर त्याच बेसिक सोल्युशनचा pH हा 7 पेक्षा जास्त आहे. सो द pH ऑफ एनी ॲक्वस बेसिक सोल्युशन इज ग्रेटर दॅन 7. कोणत्याही बेसिक सोल्युशनचा pH हा 7 पेक्षा जास्त असतो. तर ही याच्यामधली पहिली टर्म आहे ॲसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रॅलिटी ऑफ ॲक्वस सोल्युशन. जर सोल्युशन न्यूट्रल असेल तर त्या सोल्युशनचा pH 7 असतो. जर सोल्युशन ॲसिडिक असेल तर pH 7 पेक्षा कमी असतो. जर सोल्युशन बेसिक असेल तर त्या बेसिक सोल्युशनचा pH हा 7 पेक्षा जास्त असतो. ओके. सो आफ्टर ॲसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रॅलिटी ऑफ ॲक्वस सोल्युशन, सो द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट हायड्रॉलिसिस ऑफ साल्ट्स. याच्यानंतर आपण हायड्रॉलिसिस ऑफ साल्ट्स समजून घेतो आहे. तर हायड्रॉलिसिस ऑफ साल्ट्स याच्या अगोदर आपल्याला साल्ट्स म्हणजे काय माहीत पाहिजेत आणि मग आपण टाईप्स ऑफ साल्ट समजून घेऊ किती प्रकारचे आहेत. मग साल्ट कोणाला म्हणायचं? साल्टची व्याख्या काय? तर साल्ट कोणाला म्हणायचं? तर साल्टची व्याख्या बघा फार सोपी आहे. एनी आयोनिक सबस्टन्स produced in the neutralization of a base by an acid is a salt. न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये बेसचं न्यूट्रलायझेशन ॲसिडच्या साहाय्यानं ज्यावेळेला होतं किंवा ॲसिडचं न्यूट्रलायझेशन बेसच्या साहाय्यानं ज्यावेळेला होतं त्यावेळेला जो आयोनिक सबस्टन्स तयार होईल त्या आयोनिक सबस्टन्सला साल्ट म्हटलं जातं. So ionic substance produced in the neutralization of a base by an acid is a salt. The solvent in which salt dissolves is water. The reaction is referred to as hydrolysis. ज्या रिॲक्शनमध्ये साल्ट डिझॉल्व ज्या सॉल्वंटमध्ये होतो ते सॉल्वंट जर वॉटर असेल तर लक्षात ठेवायचं त्या रिॲक्शनला म्हणायचं हायड्रॉलिसिस रिॲक्शन. मग हायड्रोलिसिस ऑफ साल्ट म्हणजे काय? द हायड्रोलिसिस ऑफ साल्ट इज सिम्पली रिॲक्शन बिटवीन साल्ट अँड वॉटर इन विच साल्ट इज डिसॉल्व. तर हायड्रोलिसिस ऑफ साल्ट म्हणजे काय? तर एक साधी सोपी साल्ट आणि वॉटरमधली रिॲक्शन आहे की ज्या रिॲक्शनमध्ये साल्ट वॉटरमध्ये काय होतोय? डिझॉल्व होतोय. ओके, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज हायड्रोलिसिस ऑफ साल्ट. आता या हायड्रोलिसिस ऑफ साल्ट नंतर साल्ट म्हणजे काय याच्यानंतर आपण टाईप्स ऑफ साल्ट्स विचारात घ्यायचे आहेत. तर किती प्रकारचे साल्ट्स आहेत? देअर आर 4 टाईप्स ऑफ साल्ट्स. 4 प्रकारचे साल्ट्स आहेत. यातला पहिला टाईप साल्टचा कोणता? साल्ट्स डिराइव्ड ऑर प्रोड्यूस्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. जो साल्ट स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून मिळवला जातो त्या साल्टला काय म्हणायचं? साल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेस. असे कोणत्या प्रकारचे साल्ट्स आहेत की जे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून मिळवले जातात? यातला पहिला टाईप NaCl. पहिलं एक्झाम्पल NaCl, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड हा साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस या टाईपचा आहे. का? तर NaCl हा साल्ट HCl स्ट्रॉंग ॲसिड आणि NaOH स्ट्रॉंग बेस त्याच्यापासून मिळवला जातो. म्हणून NaCl हा साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस या टाईपचा आहे. त्याच्यानंतर दुसरा Na2SO4 सोडियम सल्फेट.
Sodium sulfate is a salt derived from sulfuric acid H2SO4 and NaOH sodium hydroxide. मग Na2SO4 salt of strong acid and strong base आहे. तिसरा NaNO3 सोडियम नायट्रेट. मग NaNO3 हा साल्ट कशापासून मिळवला जातो? NaNO3 derived from nitric acid HNO3 and base sodium hydroxide NaOH sodium nitrate. त्याच्यानंतर KCl पोटॅशियम क्लोराईड साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस या टाईपमधला आहे. आणि KNO3 पोटॅशियम नायट्रेट तोही या टाईपचा साल्ट आहे. त्याच्यानंतरचा दुसरा टाईप साल्ट्स डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड्स अँड वीक बेसेस. जो साल्ट स्ट्रॉंग ॲसिड्स आणि वीक बेसेसपासून मिळवला जातो त्या साल्टला म्हणायचं साल्ट्स डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड्स अँड वीक बेसेस. फॉर एक्झाम्पल NH4Cl अमोनियम क्लोराईड हा दुसऱ्या टाईपचा साल्ट आहे. अमोनियम क्लोराईड इज ए डिराइव्ड फ्रॉम HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड याच्यापासून मिळवलेला हा साल्ट आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे. अमोनियम क्लोराईड इज ए साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. अमोनियम क्लोराईड नंतर कॉपर सल्फेट. Copper sulfate CuSO4 is derived from sulfuric acid and copper hydroxide CuOH twice. Copper hydroxide weak base आणि sulfuric acid strong base याच्यापासून मिळवलेलं कॉपर सल्फेट हा साल्ट आहे. त्याच्यानंतर अमोनियम नायट्रेट NH4NO3 हा साल्ट नायट्रिक ॲसिड आणि अमोनियम हायड्रॉक्साईडपासून मिळवलेला आहे. त्याच्यानंतर कॉपर क्लोराईड. Copper chloride is derived from hydrochloric acid HCl and copper hydroxide CuOH twice. मग कॉपर क्लोराईड सुद्धा सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस या टाईपचा आहे. आता ह्या साल्टचं जर हायड्रोलिसिस केलं तर स्ट्रॉंग ॲसिड तयार होतं आणि वीक बेस तयार होतं. म्हणून तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे. हा जो दुसऱ्या टाईपचा साल्ट आहे या साल्टला म्हणलं तर ॲसिडिक साल्ट. काय म्हणायचं? ॲसिडिक साल्ट म्हणलं तर. पहिला टाईपचा जो साल्ट आहे साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस त्याला न्यूट्रल साल्ट म्हणलं जातं. दुसऱ्या टाईपच्या साल्ट नंतर तिसऱ्या टाईपचा साल्ट आहे साल्ट्स डिराइव्ड फ्रॉम वीक ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसेस. जे साल्ट्स वीक ॲसिड्स आणि स्ट्रॉंग बेसेसपासून मिळवले जातात त्या साल्ट्सला म्हणायचं साल्ट्स ऑफ वीक ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसेस. फॉर एक्झाम्पल सोडियम ॲसिटेट CH3COONA. आता सोडियम ॲसिटेट हा साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस या टाईपचा आहे. का? कारण सोडियम ॲसिटेट हा स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेसपासून मिळवलेला आहे. वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून मिळवलेला आहे. मग कोणत्या वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून मिळवलेला आहे? सोडियम ॲसिटेट इज डिराइव्ड फ्रॉम वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस NaOH. म्हणून सोडियम ॲसिटेट हे ॲसिटिक ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईडपासून मिळवलेला साल्ट आहे. त्याच्यानंतर KCN पोटॅशियम सायनाइड. पोटॅशियम सायनाइड इज ए साल्ट डिराइव्ड फ्रॉम HCN हायड्रोजन सायनाइड अँड KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड. हायड्रोजन सायनाइड वीक ॲसिड आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड स्ट्रॉंग बेस आहे. म्हणून KCN कोणत्या टाईपचा साल्ट आहे? इट इज ए साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आणि तिसऱ्या टाईपच्या साल्टमधलं शेवटचं एक्झाम्पल Na2CO3 त्याला सोडियम कार्बोनेट म्हणायचं. सो सोडियम कार्बोनेट इज ए साल्ट ऑब्टेन्ड फ्रॉम कार्बोनिक ॲसिड H2CO3 अँड स्ट्रॉंग बेस NaOH सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणून सोडियम कार्बोनेट हे कार्बोनिक ॲसिड वीक ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड स्ट्रॉंग बेस याच्यापासून मिळवलेला हा साल्ट आहे. हा तिसऱ्या टाईपचा साल्ट आहे पहा, ज्याला कोणता टाईप म्हणतोय? साल्ट्स डिराइव्ड फ्रॉम वीक ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसेस. त्याच्यानंतरचा चौथ्या टाईपचा साल्ट्स डिराइव्ड फ्रॉम वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस. जो साल्ट्स वीक ॲसिड आणि वीक बेसपासून मिळवला जातो, तयार केला जातो, त्या साल्टला काय म्हणायचं? साल्ट ऑफ वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस. फॉर एक्झाम्पल
Ammonium acetate, CH3COONH4. Ammonium acetate is a salt of weak acid, acidic acid, and weak base ammonium hydroxide NH4OH. अमोनियम ॲसिटेट हा वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड आणि वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईड याच्यापासून मिळवलेला साल्ट आहे. म्हणून अमोनियम ॲसिटेट हे कोणत्या टाईपचा साल्ट आहे? साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. याच्यातलं शेवटचं एक्झाम्पल NH4CN, अमोनियम सायनाइड. अमोनियम सायनाइड इज ए साल्ट ऑफ वीक ॲसिड HCN, हायड्रोजन सायनाइड, अँड वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH याच्यापासून मिळवलेला हा साल्ट आहे अमोनियम सायनाइड. म्हणून अमोनियम सायनाइड सुद्धा कोणत्या टाईपचा साल्ट आहे? अमोनियम सायनाइड इज ए साल्ट ऑफ वीक ॲसिड HCN अँड वीक बेस NH4OH. सो दीज आर दी टाईप्स ऑफ साल्ट्स. हे काहीतरी 4 टाईपचे साल्ट्स आहेत. कोणकोणते आहेत? यातला पहिला टाईप साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. त्याला आपण काय म्हणतोय? साल्ट्स डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, दॅट इज कॉल्ड ॲज न्यूट्रल साल्ट्स. याला न्यूट्रल साल्ट्स म्हटलं जातं. दुसरा साल्ट्स डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस, दॅट इज कॉल्ड ॲज ॲसिडिक साल्ट. याला ॲसिडिक साल्ट म्हटलं जातं. तिसऱ्या टाईपचा साल्ट साल्ट्स डिराइव्ड फ्रॉम वीक ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसेस, दॅट इज कॉल्ड ॲज बेसिक साल्ट्स. याला बेसिक साल्ट्स म्हटलं जातं. आणि चौथ्या टाईपचा साल्ट्स आहे तो साल्ट्स डिराइव्ड फ्रॉम वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस.